मित्रांनो, मनसेच्या विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईत पार पडला। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या व्यापक आंदोलनाविषयी भाष्य केले। कुणाच्याही बाबतीत अशी खालच्या थराची भाषा वापरली जाऊ नये। पंतप्रधान यांचं हे म्हणणं मला मान्य आहे असं त्यांनी म्हटलंय। फक्त त्यांनी त्यांच्या पक्षातील लोकांना सांगावं असा टोलाही राज ठाकरेंनी लगावलाय। नेमकी प्रकरण काय आहे पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि आत्ताच्या ह्या सगळ्या काय जेनझी म्हणजे 97 पासून जे जन्माला आले ते 2011 पर्यंतचे, बरोबर ना? 12 पर्यंत तेच ते। या मुलांचं म्हणणं काय, या मुलांना काय हवंय? आपण हे जेनझी करतोय। इंग्रजी बोलणारी फक्त जेनझी नसतात। माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकार्यांना माझी विनंती आहे, जेनझी 97 नंतर जन्माला आलेले 2011 पर्यंत 12 पर्यंतची मुलं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत। मुंबई पुण्याचे दिल्लीचे फक्त जेनझी नसतात किंवा नाहीत। या मुलांच्या अपेक्षा काय आहेत, आशा काय आहेत, यांना काय हवंय? मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। काही जुन्या ज्या काही भ्रामक कल्पना ज्या होत्या, मला असं वाटतं त्याही आता आपण आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते। एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली। प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो। आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री। काय बोलतोय आपण? काय चाललंय? जग कुठे चाललंय? आपण काय बोलतो? आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत। कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे। तिथेही काही नाही झालं, तिथेही काही नाही झालं। आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार? की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत? आत्ताच मी एक पंतप्रधानांचं आत्ता आलेलं काहीतरी एक निवेदन आत्ता मी पाहून आलो। ज्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे। मला मान्य आहे। कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं। मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा। महात्मा गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत,
ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही. मला ज्या गोष्टी कानावरती येतात, आज अनेक कलाकार आहेत, महाराष्ट्रामधले अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात बाबा बोलायलाच नको, काही लिहायलाच नको, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात. ही ह्यांचीच माणसं भरलेली आहेत. मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून. हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत, यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या, याच्यातनंच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या.